पण 6 डिसेंबरला एक दिवस, फक्त एक दिवस लोक शांतपणे चालत येतात, आपल्या नेत्याला प्रणाम करतात. 6 डिसेंबर भीम जयंतीच्या दिवशी काही लोक गाणी लावतात. तेव्हाच अचानक घरातल्या मुलांच्या डोक्यात आवाज शिरतो. अचानक सोसायटीला नियम आठवतात. अचानक नॉईस पॉल्युशनचा भान होतो. हा विचित्र योगायोग नाही, ही मानसिकता आहे. काही लोक म्हणतात की हे लोक गाणी लावतात, आमच्या मुलांना त्रास होतो. पहिली गोष्ट, गणपतीला झिंगाटवर नाचतात, नवरात्रीला डीजे गरबावर थिरकतात, नवीन वर्षाला रात्री 12 वाजता घर आलवतात. घरातल्या मुलांना तेव्हा काहीच होत नाही. जेव्हा तुम्ही स्वतः अर्ध्या रात्री डीजे लावतात तेव्हा तुमच्या मुलांचं आरोग्य कुठं जातं? आणि गंमत म्हणजे सो कॉल्ड एज्युकेटेड लोक म्हणतात की ही लोक मोठ्याने गाणी लावतात. तेच लोक दुसऱ्या सणात तेच डीजे, तेच स्पीकर आणि तोच व्हॉल्यूमवर नाचत असतात. म्हणजे नॉईज नाही, नॉईजवर कोण नाचतं याच्यावर ऑब्जेक्शन असतं. आता हे म्हणतात की हे लोक गोंधळ करतात. गोंधळ, गणपती मिरवणूकमध्ये रस्ते ब्लॉक होतात, नवरात्रीला मैदानं फुल भरतात, कुंभमेळ्याला लाखो लोकांची गर्दी असते, नवीन वर्षाला मरीन ड्राईव्हवर वाहने थांबतात. तेव्हा व्यवस्था, ट्रॅफिक, डिसिप्लिन आठवत नाही का? पण 6 डिसेंबर जिथे लोक फक्त चालतात, कुठलाही नाच नाही, काहीही उधळपट्टी नाही, फक्त भावनिक स्मरण. आणि अचानक त्याच दिवशी लोकांना ट्रॅफिक डिस्टर्बन्स होतो आणि अचानक त्या दिवशी लोकांना ट्रॅफिक आठवते. ही समस्या रस्त्याची नाही, ही समस्या तुमच्या मानसिकतेची आहे. आता काही लोकांना 6 डिसेंबर म्हणजे काय हेही साधं माहित नाही. इथं कोण सण साजरा करत नाही, इथे डीजेवर नाचत नाहीत, फटाके वाजवत नाहीत. इथे लोक येतात स्मरणासाठी, त्या व्यक्तीला आठवण्यासाठी ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांनी देशाला कायदा दिला, ज्यांच्यामुळे आज तुम्ही आपलं मत सोशल मीडियावर टाकू शकतात, ज्यांच्यामुळे तुम्हाला हक्क मिळाले, ज्यांच्यासाठी देशभरातून लोक पायी चालत येतात. हा दिवस आवाजाचा नसतो, हा दिवस इतिहासाचा असतो. आणि आता एक साधा प्रश्न, जे लोक म्हणतात ना आम्ही एज्युकेटेड आहोत, त्यांना 6 डिसेंबरचा अर्थही माहीत नसतो, संविधान हे कुणी लिहिलं त्यांना हेही माहीत नसतं. ज्यांच्यामुळे ते आज जे राईट्स वापरत आहेत त्यांच्याबद्दल तेच लोक तक्रार करतात. मग प्रश्न सरळ आहे, खरंच तुम्ही एज्युकेटेड आहात का, की फक्त डिग्री घेतलेली? आवाज आम्ही नाही करत, आवाज तुमच्या मनात अटकलेली जुनाट मानसिकता करते. 6 डिसेंबर म्हणजे गोंधळ नाही, 6 डिसेंबर